दिलीप पाटील यांच्यासाठी बक्षीस आहे। ते बक्षीस महेश ठाकूर किरण शेट्टी यांच्या माध्यमातून तिथे दिले जाणार आहे। तिथे देऊयात आपण त्या 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 याच्यामध्ये देऊया। चार षटकांचा हा सामना असेल। 4 षटकांचा हा सामना। हा गोलंदाजी मार्कवरती प्रकाश। हॅलो हॅलो 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं टाकून झाली पाहिजेत। पंच जरा टायमिंग लावा प्लीज। 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं टाकून झाली पाहिजेत। आणि जो आपला ड्रिंक्सची गाडी आहे ती आता गाडी थांबवायची आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। इथून पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज प्रकाश पाटील। प्रकाश दादा आपण सध्या बघतोय बॅटिंगसाठी फलंदाज संजय आणि मनोज अशी जोडी। कोपरी गावातील धनेजी पाटील साहेबांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। धनेश पाटील कोपरी गावचे एक लाडके व्यक्तिमत्व। पहिला चेंडू इथून मिड ऑफला क्षेत्ररक्षक नमन ओगे असतील या चेंडूवरती आणि इथून परतावा लागेल पहिला गडी बाद। धन्यवाद। आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय कोपरी गावातील एक गोड व्यक्तिमत्व धनेजी पाटील साहेबांचे इथे आगमन झाले। त्यांच्यासोबत सदानंद पाटील धनेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। आणि आपण सध्या बघतोय धनेजी पाटील साहेबांकडून या मंडळासाठी 2000 रुपयाची रोख रक्कम आल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतोय। दिलीप पाटील यांना बक्षीस दिले जाणार आहेत। किरण शेट्टी, सुरेश शेट्टी, महेश ठाकुर, पप्या भाई आ जाओ, सब लोग आ जाओ। दिलीप पाटील यायचं आहे। चलो दिलीप पाटील आ जाओ। विकेट आला मैदानावरती देखील आपला या दिशेने येतोय। आमच्या ग्रुप मधले मेंबर आहेत दिलीप पाटील। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चला दिलीप पाटील 500 रुपयाचं प्राइस आहे। किरण शेट्टी, सुरेश शेट्टी, महेश ठाकूर, पप्या भाई यांच्या दिले जातात। अभिनंदन दिलीप पाटील। सध्या आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय धनेश पाटील साहेबांचं इथे आगमन झाले। सध्या तेही या मॅचचा आनंद घेत आहेत। सध्या आपण बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी स्वरूपात रक्कम आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी मानतोय। यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न म्हणून आहेत। सध्या स्ट्राइक एंड वरती 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते। संघ पोहोचतोय 2 वरती। पहिल्या षटकातील प्रकाश दादा यांची चांगली गोलंदाजी 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या। 3 चेंडूचाही खेळ पूर्ण झालाय। कासार वडवली मास्टर हे संघ कर्णधार विलास असतील त्यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे। या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतं। बाला कसलकर साहेब, जुदानी मंदिराचे सदस्य राजेंद्र एडवणकर साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहेत। त्यांच्या जोडीला T90 ग्रुप राजेश पावसकरजी, विशाल राऊत, सतीश जाधव आणि संतोष सावंत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आगरी कोली ही स्पर्धा जर पाहिलं तर धमाल स्पर्धा असतात आणि सर्व काही प्रॉपर आहेत। आपण या ठिकाणी पाहिलेलेच आहेत आणि या धमालाच्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पुन्हा जाऊयात आपण मॅचच्या दिशेने जिथे नुकताच घासकोपरी संघाने मॅच जिंकलाय। आता कोपरी संघ आहे आणि कोपरीच्या अगेन्स्ट कोपरी ठाणा आहेत। कोपरी विरार, कोपरी ठाणे
ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक राजेश शोगे वेगाने धावलाय आणि म्हणजे महत्त्वाचं घनश्यामजी बोर काय म्हणजे जो श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा मेन संघ आहे त्या मेन संघामध्ये काही खेळाडू आहेत हरेश्वर पाटील राजेश शोगे नमन ओगे शशिकांत खास करून तिथून पाहिलं तर आपण सतीश पाटील यांनाही आपण पाहिलं हे मेन खेळाडू आहेत त्या संघामध्ये अजूनही खेळत आहेत आणि या संघामध्ये 40+ क्रिकेट अजूनही मैदानावरती गाजवत आहेत नक्कीच आणि गाजवणं गरजेचं आहे कारण सध्या हंगाम टेनिस बॉल क्रिकेटचा सुरू आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि महत्त्वाचा चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि धाव फलकावरती लागले गेलेत आतापर्यंत गडीबाद जर बघितले गेले तर 2 गडीबाद आणि धावसंख्येवरती लागले गेलेत त्या म्हणजे 3 धावा 5 धावा माफ करा 5 धावा लागल्यात फलकावरती चला गोलंदाज आणायचा आहे प्लीज लगेच गोलंदाज आणायचा आहे किशोर किणी आहेत सध्या जर आपण बघितलं हरीश्वर पाटील आहेत त्यानंतर प्रकाशदादा असतील त्यानंतर महेश पाटील असतील आणि सध्या तरी जर बघायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय किशोर किणी सध्या आपण बघतोय किशोर किणी सज्ज होतात गोलंदाजी मार्क वरती ओहो फटका तर सजवला इथून क्षेत्ररक्षक हरेश पाटील आहेत आणि इथून चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार यावेळी पुन्हा एकदा फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत इथून प्रभाकरजी होगे आपण सध्या बघतोय फ्रेम मध्ये येत असताना आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते त्यांच्या मार्फत एक धाव या चेंडूवरती येते सध्या प्रकाशदादा पाटील एन्जॉय करतात आणि खरंच एन्जॉयचं क्रिकेट आहे ना 40+ क्रिकेट हे एन्जॉयचं क्रिकेट आहे आणि ते सध्या आपल्याला पाहायला भेटते कारण जेव्हा जेव्हा डीजेच्या माध्यमातून सॉन्ग वाजले जाते तेव्हा चांगला चेंडू हाताळला जातोय आणखीन एक डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय षटकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय गोलंदाजामार्फत किशोर किणी आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 12 धावा कासार वडवली मास्टर हे संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षेच्या दिशेने यायचं आहे पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे हरीश्वर पाटील या चेंडूवरती येईल आणि तोपर्यंत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल एकच धाव सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात 4 षटकांचा हा सामना आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय याच्यानंतरचा सामना या इनिंग नंतर लगेच इथून बॅटची आउटसाइड इनसाइड एज लागली होती आणि सध्या तरी जर बघितलं गेलं तर एक धाव या चेंडूवरती येते आणि सध्या कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचं काम प्रकाशदादा पाटील यांच्या मार्फत केलं जाते आणि महत्त्वाचं असते आणि एन्जॉय म्हणजे एन्जॉय क्रिकेट त्यांच्या माध्यमातून एन्जॉय क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते यावेळी मोठा फटका सजवला आहे आणि चेंडूला फेकून दिले सरळ डीप लॉंग ऑनला चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार नवरा माझा माधुर्य मला
फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 12 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय आणि धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 20 धावा. इथून 10च्या सरासरीने फलंदाजी होते. 4 षटकांचा हा सामना आहे. जर करंट या 10च्या सरासरीने जर फलंदाजी केली गेली तर तिथून मैदानाच्या आतमध्ये 40 धावेपर्यंत पोहोचू शकतो. मग इथून रोखण्याचं काम केलं जाईल का? घरच्या मैदानावरती खेळत असताना आपल्याला संघ पाहायला भेटतोय तो म्हणजे श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरारचा संघ सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. राजेश योगी चेंडू खाली झेलची संधी, झेल सुटला जातोय आणि इथून जर विचार केला तर गडी बाद होण्याचं कारण होतं पण सूर्याची किरण डोळ्यावरती आली आणि तिथून राजेश या चेंडूवरती जज नाही करू शकले आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात धावा 2. धावसंख्या होती ती म्हणजे 22 धावा. या षटकानंतर विनंती असेल कांद्रपाडा मास्टर संघ कर्णधार आणि तसेच श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ कर्णधार आहेत. इथून टॉस केला जाईल. अक्षय राऊत यांना विनंती असेल की या षटकानंतर आपण टॉसच्या दिशेने यायचं. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न किशोर किणी आहे. चेंडू खाली इथून चांगल्या प्रकारे झेल टिपला जातोय आणि इथून गडी बाद होतोय. बॅक टू दी डगआउट गॉन. धावसंख्या फलकावरती लागली जाते आतापर्यंत. चला फलंदाज घाई करायची आहे प्लीज. धावसंख्या होते ती 22 धावा. चला बॅट्समन आपण यायचं आहे कारण आपल्याला फायनलचा मॅच सुद्धा आज खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर किशोर किणी आले आणि तिथून चांगल्या पद्धतीने झेल टिपताना आपण बघितलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश. इथून व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि इथून नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. सध्या तरी जर बघितलं 2 धावा या चेंडूवरती येतील का तर सुरक्षितरित्या 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या जातात. धावसंख्या 2 ने भर होते. फलकावरती धावा लागल्या जातात. आतापर्यंत ठाणे कोपरी मास्टर संघ पोहोचलाय तो म्हणजे 24 वरती. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय घासकोपरी गावातील गुड व्यक्तिमत्व भालचंद्र पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. भालचंद्र गावड साहेबांचं इथे आगमन झालंय आणि इथून स्वागत केलंय षटकारानं. चेंडूला फेकून दिलंय सरळ सीमारेखा पार. षटकार. पारितोषिक आलंय सूरज शेट्टी, किरण शेट्टी, महेश ठाकूर, पप्या भाई, प्रभाकर ओगेजी यांनी जर कॅच घेतली तर 500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र दिले जाणार आहेत. महेश पाटील पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल होता त्याला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॉल कळला गेला. चेंडू सीमारेषे जवळ चाललाय. हरेश्वर पाटील एक सातत्याने मैदानावरती नेहमी मैदानाची निगराणी ठेवणारा खेळाडू आहेत. तो सध्या मैदानावरती पुढे येतोय. बॉलला अडवलं गेलाय. 1 धाव या ठिकाणी मात्र प्राप्त होईल. एका धावेने संघाची धावसंख्या 31. विजय पाटील मामा साईनाथ नगर यांच्या माध्यमातून या मंडळाला 5000 रुपयाची देणगी आलेली आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विजय पाटील मामा समाजसेवक साईनाथ नगरचे यांच्या पण मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच विजय पाटील मामा, आपल्या मनापासून आभार आहेत. धावा धावफलकावरती 31, 3 विकेट. लास्ट बॉल. अभिजित जिसुर्वे हे देखील या ठिकाणी पोहोचले, त्यांचे स्वागत आहे. या वेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. गती परिवर्तन केलं, बॉलला फिरवलं आणि फिरवत असताना निर्धाव चेंडू आलाय. 3 ओव्हरचा काळ संपला. 3 ओव्हरमध्ये रन आहेत 31. या ठिकाणी सन्मान करूयात. बाला कसालकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मनोहर पाटील नानांना विनंती करेन आपल्या शुभसे बाला कसालकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मुख्य मंचावरती आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र पोहोचले आहेत बाला कसालकर साहेब आहेत आणि हा त्यांचा सन्मान आहे.
त्याच्यानंतर हा सन्मान आपण पाहतायत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आपण या ठिकाणी पाहू शकतायत. यानंतर पुढचा जो सन्मान आहे तो पुढचा सन्मान आपण या ठिकाणी घेणारच आहोत. जीवदानी मंदिरचे सदस्य राजेंद्र एडवणकर साहेब आपल्यामध्ये आहेत. मी नानांना विनंती करेन, नाना पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते सन्मान होणार आहेत. मनोहर पाटील नाना यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहेत. जीवदानी मंदिर आपले आई जीवदानी मध्ये जे मंदिर आहे त्या जीवदानी मंदिराचे सदस्य म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहे ते राजेंद्र एडवणकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान आहे. तो मान सन्मान लगेचच केला जाणार आहे. इथून मला वाटतं की पहिला चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुढील जे सन्मान आहे ते आपण काही वेळामध्ये या मैदानावरती घेणार आहोत. मॅच सुरू आहे त्याच्यामुळे मॅच मध्ये सन्मान होणं देखील गरजेचं आहे, परंतु मॅच तेवढा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मॅचच्या दिशेने पुन्हा वळूयात. बाकी असलेले सर्व जे मान्यवर आहेत त्यांचे स्वागत सन्मान आहेत ते आपण काही वेळामध्ये पुन्हा या मैदानावरती घेतोय. एक संगीत ऐकूया आणि येऊयात. थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपले सन्मान्य अतिथींचं आपण करूया सहर्ष स्वागत. काही वेळामध्ये धनेश प्रभाकर पाटील साहेबांचा सन्मान तो आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. कोपरी गावातील एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. काही वेळामध्ये कोपरीचा मॅच सध्या सुरू आहे त्याच्यामुळे मॅच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण थांबवलेला आहे हा सन्मान. अभिजित सुर्वे यांचाही सन्मान काही वेळामध्ये मैदानावरती होणार आहे. अनेक सारे मान्यवर आहेत त्यांचं आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. हरेश्वर पाटील मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा त्या रेडी आहेत. पुढचा बॉल स्लोवर वन परंतु ऑफस्टंपच्या बाहेर आहेत महेश पाटील. आता डान्सिंग अंपायरची भूमिका महेश पाटील करतील का काय हा प्रश्न आहे. करू शकतात त्यांच्यामध्ये आहे क्षमता. नाचला तर मजा येईल. धावा धापलकावरती 32 आता महिलाही आपल्या असतात पण महेश पाटील आहे. महेश पाटील काही पण करू शकतो. 32ला 4 विकेट. पुढचा बॉल बॅकफुटला गेले काटकेला बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं महेश पाटील चेंडूवरती वेगाने पुढे आले आहेत. बेस्ट फिल्डर म्हणून या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर 4 ते 5 खेळाडू संघामध्ये आहेत. महेश पाटील, शशिकांत पाटील, राजेश ओगे, त्याच्यानंतर किशोर किनी, हरेश्वर पाटील, सतीश पाटील आहेत. पाठीमागे संजय ओगे, प्रभाकर ओगे, नमन ओगे. या बाजूने पाहिलं तर प्रकाश पाटील, दादा, रामचंद्र पाटील हे खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतात. राजा पाटील 12 मध्ये नाहीत परंतु 12च्या अगदी त्या रेसमध्ये आहेत. 12-13 मध्ये यज्ञेश्वर पाटील बाळ्या देखील आपल्याला पाहायला मिळतात ते देखील आहेत. हरिचंद्र पाटील मामाई आहेत. बाहेरची एज होती पाठीमागे चेंडू निघून गेला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे संजय ओगे यावेळी बॉलला थांबवले गेलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. स्ट्राईक रुपेश आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या बॅटमध्ये बॉल अजूनही काही येत नाहीत. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेले आहेत. घनश्यामजी भोईर नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला भेटतात. सध्या रेल्वे ट्रॅक वरती ना ट्रेन पण ना एकदम शांत आहेत, थंड आहेत कारण का तर सिग्नल नाही. तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये तेच चित्र आहे कारण मोठे फटके नाही आहेत आणि तिथून सिंगल डबल वरती भर दिली जाते. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला नमन ओगे आहेत आणि तिथून वेगळ्या शैलीने या चेंडूला थ्रो केलं गेलंय आणि सध्या तरी या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या जातात. सध्या इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. म्हणजे जसं रेल्वे ट्रॅकवरती जी रेल्वेची ट्रेन आहे ती ट्रेन पूर्णपणे स्लो चालले कारण सिग्नल कमी आहेत. आणि पटरीवरती जरी सध्या पाहिलं तर पटरीवरती तर तीच आहे ट्रेनला कॅप्चर केलं होतं. ट्रेन पण ती पटरीवरती ही गोष्ट महत्वाची आहे. ट्रॅकच्या बाहेर नाही, ट्रॅक वरती चालायचंय. ट्रॅकच्या बाहेर गेलं तर इन्सिडेंट होऊ शकतो हेही माहित आहे पण ट्रॅक वरती चालायचं आहे. योग्य रीतीने मैदानावरती आता दोन्ही संघ ट्रॅक वरती चालले आहेत. 35ला 4 विकेट आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु नाही चेंडू बॅटमध्ये आला. 1 धावेशिवाय इथे दुसरं काही मिळणार नाही. धावा धावफलकावरती लगावले गेल्यात. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार संघानं 36 धाव्यांवरती रोखलाय. ते टीम कोपरी मास्टर ठाणा संघाला मैदानावरती करायच्या रन. आता थोडीशी ट्रेन फास्ट झालेली आहे, वेगानं चाललंय. अशाच वेगानं कोपरी संघाला मैदानावरती पुढे जायचं आहे. दुसऱ्या बाजूला काय होईल मान्यवर 2 मिनिटं आपण सर्वांनी बसायचं आहेत. काही सन्मान आहेत ते देखील आपण T90 ग्रुपचा पण एक सन्मान करणार आहोत. सर्वांनी उभं राहायचं आहे. T90 चे मेंबर यांचा सन्मान होणार आहेत.
मी पुन्हा एकदा या ठिकाणी हरेश्वर मात्रे देवादादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे। हरेश्वरजी मात्रे देवादादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे। नक्कीच इथून स्वागत सन्मान केलं जाईल आणि विनंती ही असेल हरेश्वरजी मात्रे देवादादा यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। T90 ग्रुप तिथे गेलं तर चालेल सचिन पाटील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये म्हणजे तिथे सर्वजण दिसतील आणि त्या ठिकाणी टॉस देखील होणार आहेत। आमचे प्रतिनिधी घनश्यामजी भोईर जॉईन असणार आहेत। नक्कीच आपण सध्या बघतोय T90 या ग्रुपची इथून स्वागत सन्मान केला जातोय। सध्या आपण बघतोय आणि तिथून मान्यवरांच्या हस्ते टॉस केला जाईल। सध्या आपण बघतोय T90 ग्रुपचा इथून स्वागत सन्मान केला जातोय। पुढचा मॅचचा टॉस होईल श्री गणेश घासकोपरी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम आई भावदेवी कंदरपाडा मी धनेशजी पाटील खोपरी गावाचे गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमी जाणं पाहिलेलं आहे धनेश प्रभाकर पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं सोबत सदानंद पाटील आहेत आपणही जॉईन व्हा। धनेश प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। नक्कीच टॉस केला जाईल। मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरी पाठवून द्यायचे आहे। श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ आपले 2 बॅटरी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहे। चला आता वेळेची मर्यादा आहे म्हणजे आता घड्याळामध्ये जर टाइम पाहिला तर आता टाइमही निघून जात चाललाय। नक्कीच आणि इथून टॉस सुद्धा केला जाईल। सध्या आमचे मान्यवर आहेत धनीजी पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत सदानंद पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या हस्ते इथून टॉस जाईल 2 संघामध्ये। एका साईडला संघ बघितला तर या स्पर्धेचे आयोजक श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ सध्या आपण बघतोय त्यांच्यासोबत आई भावदेवी कांदरपाडा मास्टर संघ मान्यवरांच्या हस्ते इथून टॉस केला जाईल। इथून कॉइन स्पिन केलं जातंय आणि सध्या तरी जर विचार केला तर श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाने इथून नाणेफेकीचं कौल जिंकलंय। नक्कीच मान्यवरांना विनंती असेल शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि लगेच आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय। चला या ठिकाणी आता त्या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे सध्या। डिसिजन घेतला जाईल तोपर्यंत ऑन मॅच मध्ये आपण जातोय। ओ टू धनंजय पाटील सर। चला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। मी व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण स्वागत सन्मान तो स्वागत सन्मान या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी स्वागत सन्मान होणार आहे स्वागत सन्मान केला जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले धनेश प्रभाकरजी पाटील यांचाही सन्मान होईल। सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी आपले लक्ष्मणजी पाटील साहेब आहेत घासकोपरी गावातील लक्ष्मण पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते धनेश प्रभाकरजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय। त्यानंतर अभिजितजी सुर्वे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। अभिजित सुर्वे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत। विजय मामाचे एक जवळचं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच ते राहिलेले देखील आहेत आणि विजय मामाने या स्पर्धेसाठी आपल्याला 5000 रुपयाची खास करून देणगी स्वरूपामध्ये मदत देखील केलेली आहे। तर अभिजित सुर्वे साहेब हा सन्मान आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे। मनोहर पाटील नाना यांना विनंती असेल पुन्हा एकदा नाना आपण पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। अभिजितजी सुर्वे यांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती मुख्य मंचावरती हा सन्मान मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। अभिजितजी सुर्वे साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र आपण या मंचावरती करतोय या मुख्य व्यासपीठावरती करतोय। विजय मामा सायनाथ नगर यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आहेत ती श्री गणेश घासकोपरी मास्टर चषकासाठी मात्र खास करून दिली गेलेत आणि त्या विजय मामाचे जवळचं व्यक्तिमत्व मित्र म्हणून नेहमी राहिलेले आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आपण सध्याच्या घडीला पाहता त्यांचा हा सन्मान आहे तो सन्मान मात्र आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय। मायेची शॉल पुष्पगुच्छासारखे बेहरत राहावे याच्यासाठी दिला जाणारा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सभापती मान्य श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांचा फोटो असलेला सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह तुम्हाला या ठिकाणी भेट दिली जात आहेत। पुढचा मॅच जो मैदानावरती सुरू आहे घासकोपरी संघाने टॉस जिंकलेला आहे। काही वेळानंतर
आपण ज्या प्रतिक्रिया आहेत डिसिजन आहेत ते कळवणार आहोत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हाही सामना एक जबरदस्त आपल्याला पाहायला भेटेल. जो संघ जिंकेल चला महेश ठाकूर यांच्याकडून 3 6 साठी प्रभाकर जोगे साहेब यांना 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. किरण शेट्टी, सूरज शेट्टी आणि पप्याबाई यांच्याकडून देखील प्रभाकर जोगे साहेब यांना 3 सिक्सर साठी 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. पारितोषिकांचा वर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे. मैदानावरती टार्गेट आहेत. टार्गेट स्वराज आम्हाला सांगतात 37 धावांचं टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं आहे. 37 रन मैदानावरती करायचे आहेत. प्रभाकर जोगी आणि प्रकाश पाटील दादा 2 षटकार जर मला तर सुनंदा पाटील मॅडम घासकोपरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला मैदानावरती जाऊया. सामन्याच्या दिशेने जाऊयात. मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. कोपरी वर्सेस कोपरी, कोपरी ठाणा वर्सेस कोपरी विरार. आक्रमण पहिल्याच बॉलवरती हल्ला बॉल केला मैदानावरती. बॉल चाला सीमारेषेच्या जवळ. बॉलला अडवलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धावा धाव पलापळ सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा मैदानावरती पहिल्याच बॉलवरती घेतल्यात रन 2. भरपूर प्रेक्षक वर्गात या ठिकाणी वाढलेले आहेत. सकसकत्या अगदी या ट्रॉफी कोण पटकावणार. मोठ्या भल्या मोठ्या ट्रॉफी मैदानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर तुम्ही गेल्यानंतर ट्रॉफी तुम्हाला आकर्षित करतायत. इतक्या मोठ्या ट्रॉफीज आहेत. पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुण्यात बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात परंतु मिसफील्ड. 2 पायांच्या मधून बॉल फरार. टांगा पलटी. घोडे फरार. बॉल सीमाच्या पार. चौकार. थँक्यू. तिच्या पदस्पर्शनं झालेली पावनभूमी आहे, पावन नगरी आहे. जुदानी मातेचं पाठीमागे डोंगर आहेत. खरं तर मंदिरही आहेत. चांगला बॉल यावेळी आपण डिलिव्हरी पाहिली तर खूप छान पद्धतीने हाताळला गेला. थोडंसं बॉलला वळवलं, फिरवलं आणि आपल्या मनगटात असलेली जादू आहे ती मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न घनश्यामजी करतायत. नक्कीच. आणि इथून जर बघितलं तर प्रकाशदा पाटील या चेंडूच्या रेषेमध्ये नाही गेले, त्यामुळे पूर्णपणे बीट झाले. येस डेफिनेटली. 3 बॉलचा खेळ संपलाय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. आता बॉलवरती येण्याचा प्रयत्न चेंडूला कळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले. बॉलवरती आले. बॉलला अडवलं गेलं. 1 धाव मात्र मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने मात्र वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 7 रन. 4 बॉलचा खेळ संपला गेला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. प्रभाकर जोगे मैदानावरती स्ट्राईक एनवरती आला. बराच काळानंतर आता स्ट्राईक एनवरती ते आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे षटकारांसाठी. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. ब्लाइंड स्ट्रोक मैदानावरती म्हणता येईल. 1 रन तर घेतलाय. दुसऱ्यासाठी तिथे मात्र रनिंग केलंय. चुकीच्या एंडला थ्रो मैदानावरती झालाय. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न. 3 ही कंप्लीट. तोफे पे तोफा मैदानावरती आता दिलं जातं. 3 रन. जिथे 1 धाव होती घनश्यामजी तिथे 2. जिथे 2 होता तिथे तोफ्याच्या 3 रन. हा नक्कीच. आणि जेव्हा टॉस झाला होता ना तेव्हा प्रभाकर जोगे साहेबांनी सांगितलं होतं की आम्हीच जिंकणार. कॉन्फिडन्स आहे आणि त्या कॉन्फिडन्सने सध्या फटक जी फलंदाजी आहे ना ती फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. यस डेफिनेटली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचता संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 10 रन ऑन दी बोर्ड लगावला गेला. शेवटचा बॉल मैदानावरती आता राहिला या षटकातील बाकी. यावेळचा बॉल आपण पाहिला. पुन्हा मात्र चेंडू पाठीमागे निघून चालला. बॅटची एज नशिबाची साथ. मैदान देखील साथ देत आहे श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघाला आणि बॉल न गाठलाय सीमारेषा पार. बॅटच्या साहाय्याने महेश पाटील सांगतायत हा आलाय चौकार. सुरुवात झाली. चला वेळ कमी वाचवा थोडंसं. ही फक्त नम्रतेची विनंती असणार आहे. मैदानावरती धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पाहायला मिळतात 14 धावा. 14 ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. पुढचा मॅच इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा असेल टीम श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ आहे तो पुन्हा एकदा मैदानावरती असणार आहे रेडी. काय घडेल याची
याच्यावरती चर्चा रंगणार आहेत. विजय पाटील टॉस जिंकून डिसिजन काय तो आपण कळवायचं आहे. धावसंख्या 14. चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मनोज आलाय. धनंजय पाटील सध्या तरी पहिल्या षटकामध्ये 14 लागल्यात. महेश पाटील थोडस पाठीमागे. संदीप पाटील टॉस घासकोपरी संघाने जिंकलेला आहे. डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाणार आहे. धावा 14 आहेत. एक षटकाचा खेळ मैदानावरती संपला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. प्रभाकर जोगे स्ट्रायकिंगवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला सीमारेषेच्या जवळ पाठवलाय. क्षेत्ररक्षक आलात बॉलवरती. बॉल अडवलाय. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या धावेसाठी आता फलंदाजाला जावं लागेल. तंबूच्या दिशेने विकेटचं पतन. गॉन. सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. थँक्यू. मास्टर क्रिकेट आगरी कोळी खेळाडू आज एकत्रितपणे मैदानावरती खेळतायत. छान क्रिकेट सुरू आहेत. एका बाजूला आई चिखलादेवी कोपरी मास्टर ठाणे आणि दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावरती श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी संघ विरार या मैदानावरती आपण खेळ करताना पाहतायत. 15 वरती 1 विकेट गमावावं लागलाय. नवीन बॅट्समन मैदानावरती महेश पाटील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत. गेली कित्येक वर्ष श्री सत्यनारायण क्रिकेट क्लब ए संघासाठी ज्याने क्रिकेट खेळलं ते महेश पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अनुभवी आहेत. लिजंड आहेत. आज लिजंडचा अनुभव मैदानावरती कशा प्रकारे असेल आणि पाठीमागे बरोबर जो रॉयल ग्रुप स्टँड आहेत त्या रॉयल ग्रुप स्टँडचे अध्यक्ष आहेत ते महेश पाटील कोपरी गावातील. त्यांना आपण सध्या मैदानावरती पाहतायत. धावसंख्या 15. 1.1 चेंडू खेळ संपला गेले आहेत. रॉयल ग्रुपचे मेंबर राजा पाटील, महेंद्र पाटील त्या ठिकाणी आहेत. पंकज पाटील आहेत. सर्वजण आहेत. कॅमेराचा अँगल तुमच्यावरती देखील आहे. 15 वरती 1 विकेट. गोलंदाज रेडी आहे. पुन्हा एकदा मनोज विकेट टेकर खेळाडू आहेत. पुढचा बॉल. आक्रमण. हल्ला 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 हल्ला. बॉल वरती केला हल्ला. बॉल गाठलाय लांब वरचा पल्ला. षटकार. स्क्रीन वरती मोठा हिट खेळलाय. रेंज मध्ये होता. लागलाय बॅटची एज लागलाय. विकेट गमावी लागलाय. फलंदाज बाद झालाय. तिथून विकेट. सत्यनारायण मैदानावरती संघ एकामेकांना भिडती. अटीतटीच्या होती लढती. एकमेकांवरी भारी पडती. सत्यनारायण मैदानावरती. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती मनोज आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक केला झालाय आणि त्यानंतर जर विचार केला तर नवीन बॅटर हरेश आपल्याला पाहायला भेटतो. हरेशने बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. तिथून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येईल आणि एकच धाव या चेंडूवरती येत असताना सध्या आपल्याला पाहायला नक्कीच 22 धावा झाल्यात आणि आनंदी मॅजिकचे सर्व आमचे कोपरी गावचे जगन पाटील आहेत. त्याच्याकडून हरेश्वर पाटील यांनी जर 3 सलग षटकार ठोकले तर त्यांना दिले जातील 500 रुपयाचं प्राइज आहेत. त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. 1.4 चेंडूचा खेळ संपला. 22 धावा आहेत. आक्रमण. प्रकाश पाटील दादा ऑन फायर. फायर नाही रेग्युलरली फायर. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. भगवंता सत्यनारायण. हे भगवंता सत्यनारायण. मी आलो तुझ्या दर्शनात. मी आलो धन्यवाद. चला बॉल मैदानावरती द्या. जुना बॉल पाठवा. बॉल तिथे आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर असतील तर बॉल घेऊन या. भरपूर लांब गेला. सचिन पाटील आहेत. बॉल त्या ठिकाणी आपण घेऊन या.
हरेश्वर पाटील यांनी मैदानावरती जर षटकार ठोकला तर पंकज पाटील यांच्याकडून 2 लिटरचा थम्सअप आहे तो त्यांना दिला जाणार आहे. पण हरेश्वर पाटील थम्सअप पितच नाही, रिओ पण नाही पित, काहीच नाही पित. मग आता काय करणार? 28-2 गडी बाद. बियर द्या बियर. 1.5 चुनीचा खेळ संपलाय. आता घनश्यामने बियर काय सांगितलं माहिती त्याला पाहिजे म्हणून तो सांगतो. हो 28-2 गडी बाद. करायच्या 37 रन, 9 धावेची गरज आहे. प्रकाश पाटील दादा फायर. आणखीन एक षटकार आला तर सुनंदाजी पाटील घासकोपरी यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे प्रकाश पाटील दादा यांच्यासाठी. ओ नो नो नो, नाही 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 याला चेंडू आणि चेंडू निवडचा संपर्क नाही झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आलेला आहे आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाची धावसंख्या आहे 28 रन. संघ एकमेकाला भिडती, अटी तटीची होती लढती, एकमेकावर भारी पडती. सामना बघाया रसिक जन झाल्यात सारे दंग. 40 वर्षावरील खेळाडू खेळ हा करती उतुंग. थँक्यू. सामना बघाया रसिक जन. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावेची गरज आहे. 12 बॉल 9. नितीन आल्यात मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल फटका छान खेळलाय. 1 धाव तर घेतलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रकाश पाटील दादा लगेच वाळलेले आहेत. 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 7 धावेंची मैदानावरती अजूनही गरज आहे. आमच्या कोपरीगावच्या जगदीश पाटील आहेत, तेही सध्या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे स्वागत आहे. 30 वरती 2 विकेट. हल्ला करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उंच गेला. दूर गेलाय का? दूर नाही गेला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत वळतील बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 रन या ठिकाणी घेतल्या गेल्यात. धावा धावफलकावरती 32 रन. श्री सदानंद तुकाराम पाटील महागणपती सोशल फाउंडेशनचे सचिव यांच्याकडून 3000 रुपयाची देणगी आल्यात. त्यांचं नारंगी आहेत, त्यांचं मनापासून आभार आहेत. आणि या मैदानावरती काय झालंय? फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. क्लीन बोर्ड. बॅट्समॅन हरेश्वर पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. गोआईची झांजुरा गो पायाचे बरोबरी. आईची झांजुरा गो पायाचे बरोबरी. गल्यान घातली गो सोन्याची सोनसली. गल्यान घातली. थँक्यू. मला वाटलं पण माझ्या आता होली आले. होलीचं सॉन्ग लावणार सध्या. होली आपल्याकडे म्हणतात होली, कोकणामध्ये म्हणतात शिमगा. भरपूर सारी नाव आहेत. 32-3 गडी बाद. धाबींची गरज आहे. इथून 5 नवीन बॅटर मैदानावरती आल्यात. नमन ओगे मैदानावरती दाखवलं असताना पाहायला मिळत आहेत. ऑरेंज कॅप सध्या डोक्यावरती आहेत, परंतु ऑरेंज कॅपचे होल्डर मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतील याची चर्चा रंगली गेली. 9 चेंडूचा खेळ. 9 चेंडूमध्ये 5 धावेची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग, 5 रन रिक्वायर्ड टू विन. 9 गेंदे शेष, जीतने के लिए 5 रन की जरूरत. पाहूयात काय घडतंय. चला घासकोपरी, आपण डिसिजन घेतलं का? फिल्डिंग घेतलंय. ओके. क्षेत्ररक्षण लावेल लगेच श्री गणेश घासकोपरी संघ. 9 चेंडू 5 धावेची गरज. 9 बॉल 5. हो हल्ला करायचा होता पण नाही. इथून एका बाजूने पाहिलं तर गोलंदाज देखील कमी नाहीत. ते देखील दमखम दाखवतात. ते देखील मैदानावरचा चांगला मारा करतायत. पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल पडल्यानंतर बरोबर खाली राहिला. थोडंसं शरीराचं वेध घेताना पाहायला मिळाला. शॉर्ट पूल करायचा होता परंतु पूल नाही करू शकले. येणारे चेंडू मैदानावरती आहेत 8. 5 धावेची गरज आहे. आमचे मोरवेचे महेंद्र पाटील यांनी मात्र खूप चांगलं जेवण बनवलं, त्यांचा मनापासून आभार आहे. एका षटकारासाठी किरण शेट्टी, सूरज शेट्टी, दिलीप पाटील, खास करून महेश ठाकूर आणि पप्या यांच्याकडून 500 रुपये नमन ओगे यांना. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा पाहायला मिळाला. तिथं धाव घेण्याची प्रयत्न. नाही. एका श्रेणी भगवान एक ही बार मौका देत आहे, बार नाही देत आहे. एका वेळी तुम्हाला किस्मत साथ देईल परंतु वारंवार किस्मत साथ नाही देणार, नशीब साथ नाही देणार. एका बाजूला आउट होण्याचे चान्सेस होते पण दुसऱ्या बाजूला रन आउट गॉन.
क्रिकेटचा खेळ आहे, कधी कुठल्या वेळी बदलेल नाही कोणी नाही सांगू शकणार. मॅच कधी क्रिकेटचा खेळ इझी इझी डॉन्ट इझी मैदानावरती घेऊन लेझी नाही चालत. हा क्रिकेटचा खेळ आहे. मला वाटतं की आजच्या दिवसामध्ये घनश्यामजी आपण एक मॅच तसा पाहिलाय. कासार रोडोलीचा संघ होता, एचा संघ, त्याने चांगला खेळ केला होता, लढले होते, कमी धावसंख्या होती परंतु लढले होते. इथून 7 मध्ये 5 करायचे आहेत. गोलंदाजाने कमबॅक केलं, गोलंदाजाने मैदानावरती पुनरागमन केलंय. हम भी किसी से कम नहीं हे मैदानावरती दाखवून देत आहेत. परंतु प्रकाश पाटील दादा 7 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी केलेल्या आहेत मैदानावरती. 7-5 7-5 फुल टच बॉल दिमाग के बत्ती को जला देऊया. म्हणजे आता प्रत्येकाला माहित आहे टीव्हीला आधी ऍड यायची सेंटर फ्यूज ते चिंगममध्ये चिंगमची ऍड यायची. चिंगमच्या ऍड मध्ये काय सांगायचं माहिती का? चिंगमच्या ऍड मध्ये तेच सांगायचं, आपको आपके दिमाग के बत्ती को जलाना है, दिमाग के बत्ती को नहीं जलाया तर मैदानावरती वेगळं काहीतरी होणार. 6 चेंडूचा खेळ आहे, 4 रनची गरज आहे. एक ब्रेक मध्ये संगीत. नक्कीच डीजे थांबेल थोडं. डीजे इथून बॅटिंग साठी सज्ज राहायचं आहे. आई भावदेवी कांद्रपाडा संघ क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. घासकोपरी संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बॅटिंग करायची आहे भावदेवीला. ओके चला मैदानावरती जाऊयात. पुन्हा एकदा चर्चा सध्या सुरू आहे. घाई करा जास्त वेळ नाही. घड्याळामध्ये वाजल्या 4:48 आणखीन जवळजवळ मॅचेस बाकी आहेत. अजूनही विचार केला 3 मॅचेस बाकी आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक होईल. एकानंतर खास करून एका दिवसाची जी फायनलची मॅच आहे ती होईल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा फायनलचा मॅच आहे तो आपण या मैदानावरती खेळवणार आहोत. कालच्या दिवसामध्ये संघ दाखल होणारा संघ शेंडोबा 40+ कासार वडवली बीचा संघ कालच्या दिवसामध्ये पुढे आलेला आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत या ठिकाणी 6 आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी समीकरण आहे या ठिकाणी 4. संतोष पाटील आलेत मैदानावरती. गोलंदाजी मार्क्स वरती गोलंदाजाचं पुढचं कामगिरी करण्यासाठी ते मात्र रेडी आहेत. 6-4. चला मॅच सुरू आहे. 6 चेंडूचा खेळ आहे, 4 धावेची गरज आहे. प्रकाश पाटील दादा, शशिकांत पाटील 2 बॅट्समॅन मैदानावरती आहेत. 18 धावा आतापर्यंत प्रकाश पाटील दादांच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. 6 मध्ये 4 ची गरज. फुल टच बॉलला फुल टोल वसूल केलाय आणि मॅच जिंकलाय कोपरी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. दाखल होत असताना पाहायला मिळतं या मॅच मध्ये पुढच्या अगदी पात्रता फेरीमध्ये दाखल होणारा संघ आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे कोपरी संघ. चला लाईनअप मध्ये कोपरी ठाणा, चला लाईनअप मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण मास्टर कोपरी. स्पर्धेचे नियम आणि अटी आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. लाईन मध्ये मैदानावरती यायचं आहे, हस्तांदोलन करायचे आहेत. आपले मैत्रीपूर्ण संबंध नेहमी क्रिकेटमध्ये जपायचे आहेत हे देखील तुम्हाला विनंती आहे. थांबायचं धनेश पाटील. चला या मॅचचा गेम चेंजर ऑफ द मॅच आहे. गेम चेंजर ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच खेळाडू आहे मिस्टर